मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण 12वी इंग्लिशच्या पुस्तकातील 4.1 हिस्ट्री ऑफ नॉव्हल या लेसनचा दुसरा भाग, या दुसऱ्या भागावर परीक्षेत येऊ शकणारे प्रश्न सोडविणार आहोत। मित्रो, या व्हिडिओमधील प्रश्न तुम्हाला अवघड वाटत असतील तर या ठिकाणी दिलेले हे दोन व्हिडिओज तुम्ही अवश्य पहा। चला तर मग लगेच पाठाला सुरुवात करूयात। मित्रो, नमस्कार, मी डॉक्टर नारायण भिडवे। मित्रो, तुम्हाला क्वेश्चन 5A मध्ये 4 मार्क्ससाठी हिस्ट्री ऑफ नॉव्हलवर ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न असतात। या ठिकाणी 2 प्रश्न असतील, जसे या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे डू ॲज डायरेक्टेड, आणि हा प्रश्न आहे 2 मार्क्ससाठी। अशाच प्रकारे आणखी एक प्रश्न असेल 2 मार्क्ससाठी, आणि अशा प्रकारे दोन्ही प्रश्नांचे मिळून 4 मार्क्स होतील। हिस्ट्री ऑफ नॉव्हलवर तुम्हाला अशा प्रकारे 4 मार्क्ससाठी ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स आहेत, आणि एका प्रश्नामध्ये 4 उपप्रश्न आहेत। पहा, जसं या प्रश्नामध्ये A, B, C आणि D असे 4 उपप्रश्न आहेत, म्हणजे प्रत्येक उपप्रश्नाला तुम्हाला अर्धा मार्क आहे। अशा प्रकारे अर्धा मार्क मिळून तुम्हाला 2 मार्क एका प्रश्नाचे होतील, आणि पुढच्या प्रश्नाचे अशा प्रकारे 2 मार्क। अशा प्रकारे तुम्हाला हे 4 मार्क्स हिस्ट्री ऑफ नॉव्हलवर मिळतील। आणि या ठिकाणी जसे रिकाम्या जागा भरा, म्हणजे फिल इन द ब्लँक्स, किंवा जोड्या लावा, मॅच द फॉलोइंग आयटम्स, किंवा कंप्लीट द स्टेटमेंट बाय चूजिंग प्रॉपर अल्टरनेटिव्ह, म्हणजेच दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण लिहा, अशा प्रकारच्या सूचना असतील किंवा अशा प्रकारचे प्रश्न असतील। चला तर मग प्रत्यक्ष आता पार्ट 2 एलिमेंट्स ऑफ नॉव्हल किंवा नॉव्हेला म्हणजेच कादंबरीचे घटक, या भागावर जे परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतील ते प्रश्न आता आपण सोडूयात। मित्रो, या पाठातील प्रश्न हे सेक्शन 4 मधील हिस्ट्री ऑफ नॉव्हल या पाठाच्या दुसऱ्या भागावर आधारित आहेत। या दुसऱ्या भागामध्ये नॉव्हेला म्हणजे काय, आणि नॉव्हेला आणि नॉव्हेलमधील फरक, आणि त्याचबरोबर एलिमेंट्स ऑफ नॉव्हल म्हणजेच कादंबरीचे घटक याची माहिती दिलेली आहे। पहा, या ठिकाणी कादंबरीचे घटक दिलेले आहेत, जसं थीम, प्लॉट, त्यानंतर कॅरेक्टर, त्यानंतर सेटिंग, त्यानंतर कॉन्फ्लिक्ट, आणि त्यानंतर लँग्वेज किंवा स्टाईल। अशा प्रकारे कादंबरीचे किंवा नॉव्हलचे 6 एलिमेंट्स आहेत। तर यावर आधारित जे प्रश्न परीक्षेला येऊ शकतील ते प्रश्न आज आपण सोडविणार आहोत। चला तर मग सोडूयात एलिमेंट्स ऑफ नॉव्हल या भागावरील प्रश्न। चला, पहिला प्रश्न वाचतोय मी। फाइंड आउट द इनकरेक्ट सेंटेन्स अबाउट नॉव्हेला अँड करेक्ट इट। आपल्याला कोणतं वाक्य निवडायचं आहे? इनकरेक्ट सेंटेन्स शोधायचं आहे, आणि ते दुरुस्त करून देखील लिहायचं आहे। पहा आता नॉव्हेला विषयीचं। इट इज अ टाइप ऑफ प्रोज फिक्शन। नॉव्हेला ही देखील एक प्रोज फिक्शन आहे, बरोबर आहे, म्हणजे हे आपल्याला वाक्य नाही पाहिजे। इट इज लॉंगर दॅन फुल लेंथ नॉव्हल। नॉव्हेला म्हणजे लघु कादंबरी ही नॉव्हेलपेक्षा मोठी असते का? तर नाही। मग हेच विधान आपलं चुकीचं आहे, हेच आपल्याला निवडायचं आहे आणि दुरुस्त करून लिहायचं आहे। पुढचे वाक्य वाचूया आपण। इट इज लॉंगर दॅन अ शॉर्ट स्टोरी। शॉर्ट स्टोरीपेक्षा नॉव्हेला लॉंगर असते, हे बरोबर आहे, म्हणजे हे आपल्याला वाक्य निवडायचं नाही। इट इज ऑफन सॅटायरिक ऑर रिअलिस्टिक। बऱ्याच वेळी टीकात्मक उपरोधिक असतं किंवा वास्तववादी देखील असतं, हे सुद्धा बरोबर आहे। म्हणजे बरोबर नसलेलं 2 नंबरचं विधान आहे। इट इज लॉंगर दॅन फुल लेंथ नॉव्हल, म्हणजे आपल्याला लॉंगरचं काय करावं लागेल? शॉर्टर करून लिहावं लागेल। इट इज शॉर्टर दॅन फुल लेंथ नॉव्हल, म्हणजे इथे आपण शॉर्टर लिहूयात। इट इज शॉर्टर दॅन अ फुल लेंथ नॉव्हल, असं हे उत्तर आहे। चला पुढचा प्रश्न पाहूया। जोसेफ कॉनरॅड
रोट द नॉवेला नेम्ड, जोसेफ कोनरॅडने कोणती नॉवेला लिहिली? द हार्ट ऑफ डार्कनेस ही नॉव्हल जोसेफ कोनरॅड यांनी लिहिलेली आहे. चला तिसरा प्रश्न पाहूया. नॉव्हेला पर्ल इज रिटन बाय, नॉव्हेला पर्ल कोणी लिहिलेली आहे असं विचारलेलं आहे. तर ही नॉव्हेला लिहिलेली आहे जॉन स्टाईनबेक यांनी. तर या ठिकाणी जॉन स्टाईनबेक लिहून वाक्य पूर्ण करायचं आहे. पा, सॉल बेलो रोट द नॉव्हेला नेम्ड, सॉल बेलो यांनी कोणती कादंबरी लिहिली? तर ती कादंबरी आहे सीज ऑफ द डे. सॉल बेलो यांनी सीज ऑफ द डे ही कादंबरी लिहिलेली आहे. चला पुढील प्रश्नांकडे वळूयात. मॅच द रायटर गिवन इन कॉलम ए विथ हिज नॉव्हेला इन कॉलम बी. आपल्याला कॉलम ए आणि कॉलम बीच्या जोड्या लावायच्या आहेत. तर चला जोड्या लावूयात आपण. जोसेफ कोनरॅड, जोसेफ कोनरॅड यांनी आत्ताच पाहिलं आपण कोणती कादंबरी लिहिलेली आहे? द हार्ट ऑफ डार्कनेस. हे मी रेषांनी जोड्या लावत आहे, परंतु तुम्ही परीक्षेमध्ये प्रत्यक्ष लिहायचं आहे. जोसेफ कोनरॅड लिहायचं नंबर 1 मध्ये आणि पुढे द हार्ट ऑफ डार्कनेस आपल्याला लिहायचं आहे. हेनरी जेम्स यांनी टर्न ऑफ द स्क्रू ही कादंबरी लिहिलेली आहे. हर्मन मेलव्हिल यांनी लिहिलेले आहे बिली बर्ड आणि थॉमस मॅन यांनी लिहिलेले आहे डेथ ऑफ व्हेनिस. अशा प्रकारे लेखक आणि त्यांच्या कादंबऱ्या यांच्या जोड्या आपण लावलेल्या आहेत. पुढील प्रश्नाकडे आपण वळूयात. फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर वर्ड, योग्य शब्द वापरून आपल्याला रिकामी जागा भरायची आहे. देअर आर डॅश डॅश एलिमेंट्स इसेन्शियल ऑफ नॉव्हल, नॉव्हलमध्ये किती घटक आहेत हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर नॉव्हलचे घटक आपण पाहिले 6. देअर आर 6 एलिमेंट्स इन नॉव्हल असं हे विधान होईल. विच थिंग इज नॉट ट्रू अबाउट द थीम, थीमविषयी खरी नसलेली गोष्ट आपल्याला लिहायची आहे. नॉट ट्रू, लक्षात ठेवा ट्रू लिहायचं आहे का नॉट ट्रू लिहायचं आहे हे लक्षात आपल्या आलं पाहिजे. इट इज अ फिलॉसॉफिकल स्टेटमेंट, थीम हे फिलॉसॉफिकल स्टेटमेंट असतं म्हणजे हे खरं आहे, आपल्याला खरं नसलेलं लिहायचं आहे. इट इज सेंट्रल आयडिया ऑफ द नॉव्हल, सेंट्रल आयडिया असते थीम, मध्यवर्ती कल्पना, हे देखील खरं आहे. इट इज अ ट्रूथ पुट फोर्थ बाय द रायटर थ्रू नरेशन अँड ॲक्शन ऑफ द कॅरेक्टर्स, हे सुद्धा खरं आहे. ते एक सत्य असतं जे लेखक ॲक्शनच्या माध्यमातून आणि कथानकाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडतो. आणि तिसरं आहे इट इज अ स्टोरी, थीम काय स्टोरी नसतो, म्हणजे हे आपलं उत्तर आहे. जे चुकीचं आहे हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. विच थिंग इज नॉट ट्रू अबाउट द थीम, पुन्हा एकदा तसाच प्रश्न आहे. थीमविषयी सत्य नसलेली गोष्ट आपल्याला सांगायची आहे. पहा, इट कॅन बी एक्सप्रेस्ड इन अ नटशेल, थोडक्यात, नटशेल म्हणजे थोडक्यात थीम सांगता येतो, हे खरं आहे, हे नाही आपल्याला निवडायचं. इट इज सब्जेक्ट ऑफ द नॉव्हल, थीम हा विषय असतो कादंबरीचा, हे देखील खरं आहे, हे पण नाही लिहायचं आपल्याला. थीम इज प्लॉट ऑफ द नॉव्हल, थीम काय प्लॉट नसतो, कथानक नसतो, म्हणजे हे जे खरं नाही थीमविषयीचं, हे आपलं उत्तर आहे. सी हे आपण लिहायचं आहे. चला पुढील प्रश्न पाहूयात. व्हॉट इज ट्रू अबाउट प्लॉट, प्लॉटविषयी काय सत्य आहे हे आपल्याला लिहायचं. इट इज इसेन्शियली द स्टोरी, बरोबर आहे. प्लॉट हे कथानक असतं किंवा घटनांची मालिका असते. इट इज द कोर्स ऑफ इव्हेंट्स, इथं दिलेला आहे कोर्स ऑफ इव्हेंट्स, घटनांची मालिका. प्लॉट इज सब्जेक्ट ऑफ द नॉव्हल, प्लॉट हा सब्जेक्ट असतो का, नसतो, म्हणजे हे चुकीचं आहे. हे आपल्याला उत्तर म्हणून लिहायचं आहे. नॉट ट्रू असं विचारलं नाही तर नॉट ट्रू, नॉट ट्रू विचारल्यामुळे आपल्याला हे उत्तर लिहायचं आहे. इट इज क्रिएटेड बाय द कॉन्फ्लिक्ट, प्लॉट हा कॉन्फ्लिक्टने तयार होतो, हे सुद्धा खरं आहे, फक्त खोटं असलेलं आहे. सी प्लॉट इज सब्जेक्ट ऑफ द नॉव्हल. चला पुढील प्रश्न पाहूया. फिल इन द ब्लँक विथ सुटेबल वर्ड, योग्य शब्द लिहून आपल्याला रिकामी जागा भरायची आहे. प्रोटॅगनिस्ट इज
द डॅश डॅश कॅरेक्टर प्रोटॅगनिस्ट मेन कॅरेक्टर असतं का मायनर कॅरेक्टर असतं, तर प्रोटॅगनिस्ट हे मेन कॅरेक्टर असतं, म्हणून या ठिकाणी मेन लिहून आपल्याला वाक्य पूर्ण करायचं आहे. प्रोटॅगनिस्ट इज इन कॉन्फ्लिक्ट विथ, कोणासोबत प्रोटॅगनिस्टचा संघर्ष सुरू असतो, तो असतो अँटॅगनिस्ट सोबत, म्हणून या ठिकाणी अँटॅगनिस्ट आपल्याला लिहायचं आहे. पुढील प्रश्न पहा. डॅश डॅश टेक्स प्लेस इनसाइड द माइंड ऑफ द कॅरेक्टर, कॅरेक्टरच्या मनात काय घडतं, इंटरनल कॉन्फ्लिक्ट, आतील संघर्ष म्हणजे मनातील संघर्ष घडतो. हे इथं लिहून आपल्याला वाक्य पूर्ण करायचं आहे. द डॅश डॅश कॅरेक्टर्स आर नॉट गिवन मच इम्पॉर्टन्स, आर नॉट गिवन मच इम्पॉर्टन्स, पुरेसं महत्त्व दिलेलं नसतं कॅरेक्टरला. कोणत्या कॅरेक्टरला, मायनर कॅरेक्टर. तर या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे मायनर कॅरेक्टर्स आर नॉट गिवन मच इम्पॉर्टन्स. चला पुढील प्रश्न पाहूयात. मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ अपोजिट वर्ड्स इन कॉलम बी, ए मधील शब्दांच्या बी मधील शब्दांसोबत जोड्या लावायच्या आहेत, परंतु हे अपोजिट शब्दांच्या जोड्या लावायच्यात. लक्षात ठेवा, अपोजिट वर्ड्स म्हणजे याच्या अपोजिट वर्ड्स बी मध्ये असतील. प्रोटॅगनिस्ट, प्रोटॅगनिस्ट म्हणजे प्रमुख पात्र. आता प्रमुख पात्राला कशाची जोडी लागेल, अँटॅगनिस्ट. इंटरनल कॉन्फ्लिक्ट, मनातला संघर्ष, त्याच्या विरुद्ध काय आहे, एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट. मेन कॅरेक्टर, मेन कॅरेक्टरच्या विरुद्ध काय आहे, मायनर कॅरेक्टर. तर थंबनेल स्केच, थोडक्यात केलेलं कॅरेक्टरचं वर्णन, त्याच्या विरुद्ध आहे अ वर्डी हायली डिटेल्ड स्केच. अशा प्रकारच्या जोड्या आपण या ठिकाणी लावल्यात. पण तुम्ही मात्र काय करायचं आहे, या जोड्या समोरासमोर शब्द ठेवून लिहायच्या आहेत. चला पुढील प्रश्न पाहूया. कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज इन्स्ट्रक्टेड, सूचना दिल्यानुसार ॲक्टिव्हिटीज पूर्ण करायच्या आहेत. फाइंड आउट इनकरेक्ट स्टेटमेंट, करेक्ट इट अँड राईट इट. इनकरेक्ट स्टेटमेंट आपल्याला शोधून ते दुरुस्त करायचं आहे आणि पुन्हा लिहायचं आहे. देअर इज ओनली वन टाईप ऑफ कॉन्फ्लिक्ट, एकच प्रकारचा कॉन्फ्लिक्ट असतो का, नाही. म्हणजे हेच इनकरेक्ट स्टेटमेंट आहे, हेच आपलं उत्तर आहे. हे दुरुस्त करून आपल्याला लिहायचं आहे. पाहू पुढचे वाक्य अगोदर वाचूया. कॉम्प्लेक्स प्लॉट ऑल्सो हॅज मोर दॅन वन सब प्लॉट, कॉम्प्लेक्स प्लॉटमध्ये एकापेक्षा जास्त उपकथानकं असतात, सब प्लॉट्स असतात. हे बरोबर आहे. एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट इज बिटवीन प्रोटॅगनिस्ट अँड अदर कॅरेक्टर्स ऑर एंटिटीज, हे सुद्धा बरोबर आहे. एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट हा प्रोटॅगनिस्ट मुख्य पात्र म्हणजे हिरो आणि इतर पात्र म्हणजे विलन किंवा इतर घटक यांच्यामध्ये असतो, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे चूक असलेलं पहिलं विधान आहे ते दुरुस्त करायचं आपल्याला. ते कसं होईल, देअर इज ओनली वन टाईप ऑफ कॉन्फ्लिक्ट, याच्याऐवजी कसं होईल, देअर आर ओनली वन ऐवजी टू टाइप्स ऑफ कॉन्फ्लिक्ट. देअर आर टू टाइप्स ऑफ कॉन्फ्लिक्ट, या ठिकाणी आर टू लिहायचं आणि वाक्य पूर्ण करायचं आहे. चला पुढील प्रश्न पाहूयात. ए अगोदरच पाहिला आपण. बी द स्ट्रगल बिटवीन अपोजिट फोर्सेस इज कॉल्ड, अपोजिट फोर्सेसमधील संघर्षाला काय म्हणण्यात येतं, कॉन्फ्लिक्ट म्हणण्यात येतं की सेटिंग म्हणण्यात येतं, तर कॉन्फ्लिक्ट म्हणण्यात येतं. या ठिकाणी आपल्याला कॉन्फ्लिक्ट लिहायचं आहे म्हणजे संघर्ष. डॅश डॅश इन द स्टोरी प्रोव्हाइड्स इंटरेस्ट अँड क्युरियासिटी अबाउट द प्लॉट, स्टोरीमध्ये इंटरेस्ट आणि क्युरियासिटी कशामुळे निर्माण होते, ती निर्माण होते कॉन्फ्लिक्टमुळे. म्हणजे इथं सुद्धा कॉन्फ्लिक्ट येईल. द फोर्स दॅट इज इन कॉन्फ्लिक्ट विथ द मेन कॅरेक्टर इज कॉल्ड, जी फोर्स किंवा जे पात्र मेन पात्राच्या विरुद्ध असतं, इन कॉन्फ्लिक्ट विथ द मेन कॅरेक्टर इज कॉल्ड, त्या फोर्सला काय म्हणतात, अँटॅगनिस्ट म्हणतात. म्हणून या ठिकाणी आपल्याला अँटॅगनिस्ट लिहायचं आहे. विलन ज्याला आपण म्हणतो, विरुद्ध शक्ती. चला पुढील प्रश्न पाहूया. फिल इन द ब्लँक
विथ प्रॉपर वर्ड, योग्य शब्द वापरून आपल्याला रिकामी जागा भरायची आहे. सेटिंग इज द डॅश डॅश इन विच स्टोरी टेक्स प्लेस. सेटिंग काय असते? बॅकग्राऊंड, फोरग्राऊंड नाही तर बॅकग्राऊंड. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे? सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच स्टोरी टेक्स प्लेस. ज्या ठिकाणी स्टोरी घडते त्याचं बॅकग्राऊंड म्हणजे सेटिंग. डॅश डॅश इज नॉट अ पार्ट ऑफ सेटिंग. सेटिंगचा घटक कोणता नाही. टाईम आहे का? आहे घटक. प्लेस आहे का? आहे. क्लायमेट आहे का? आहे. थीम सेटिंगचा घटक नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला थीम लिहायचं आहे. थीम इज नॉट पार्ट ऑफ सेटिंग. प्लॉट अँड कॅरेक्टर्स आर डॅश डॅश बाय द सेटिंग. प्लॉट आणि कॅरेक्टर्सवर कशाचा परिणाम होतो? अफेक्टेड. अफेक्टेड या ठिकाणी आहे बाय द सेटिंग. सेटिंगमुळे प्लॉट आणि कॅरेक्टरवर परिणाम होतो. डॅश डॅश टेल्स अस व्हेन अँड व्हेअर द ॲक्शन इज टेकिंग प्लेस. कोठे आणि केव्हा ॲक्शन घडत आहे हे थीममध्ये कळतं का सेटिंगमध्ये कळतं? सेटिंगमध्ये कळतं. बॅकग्राऊंड असा सेटिंगचा अर्थ आहे, म्हणून सेटिंगमध्ये हे आपल्याला कळतं. मित्रहो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूची बेल आयकॉन दाबा. त्यामुळे आपल्या चॅनलवर येणाऱ्या नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळेल. आणि हो, हिस्ट्री ऑफ नॉव्हल या पाठावरील हे 2 व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया असेच हिस्ट्री ऑफ नॉव्हल या पाठावरील पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.